तर पराभव झाल्यानं शरद पवारांचं मन विचलित झालं असावं असं प्रसाद लाड यांनी म्हटलंय। पराभवाचं खापर निर्जीव असलेल्या ईव्हीएमवर फोडणं चूक अशी टीका प्रसाद लाड यांनी केली आहे। तर जरांगेंच्या ॲक्शनला रिॲक्शन देण्यासाठी खंबीर असल्याचंही प्रसाद लाड म्हणाले। एकीकडे तुम्ही जिंकला, एकीकडे ईव्हीएमचा विषय पुन्हा काढला जातो। शरद पवार म्हणतात की आता ईव्हीएम बाबत मोर्चा काढायचा, त्यावर सोमवारी बैठक होईल। या मोठ बांधली जाते, तर राहुल गांधी सुद्धा मार्केटवाडीमधून आता त्या ठिकाणाहून लॉंग मार्च काढणार आहेत। कसं पाहता याकडे? माझं म्हणणं एवढं फार स्पष्ट आहे की झारखंडची निवडणूक देखील ईव्हीएमवर झाली। झारखंडच्या निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला। प्रियांका गांधी वायनाडमधून जिंकल्या, नांदेडमध्ये लोकसभेला काँग्रेसचा उमेदवार जिंकून आला। अशा परिस्थितीमध्ये स्वतः नाना पटोले जिंकून आले। त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये स्वतःच्या पराभवाचं खापर ईव्हीएमवर फोडायचं जे निर्जीव आहे, जे बोलू शकत नाही, हे अतिशय चुकीचं आहे, अयोग्य आहे। मला वाटते की अशा प्रकारची भूमिका पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी तरी घेऊ नये। पवार साहेबांकडे पाहण्याचा दृष्टिकोन जनतेचा वेगळा आहे। पराभव झाल्यामुळे कुठेतरी विचलित मन पवार साहेबांचं झालं असावं अशी माझी धारणा आहे। परंतु पवार साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत आणि अशा ज्येष्ठ नेत्याकडनं अशा प्रकारची भूमिका भावना मांडणं हे मला वाटतं राज्याच्या हिताचं नाही, संविधानाच्यासाठी योग्य नाही। आणि ज्या संविधानासाठी आपण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार करून संविधानाचा विचार करतो, त्या संविधानाचा अपमान केल्यासारखं आहे। देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। दुसऱ्या दिवशी जरांगे पाटील हे ॲक्शन मोडमध्ये आलेत आणि म्हणतात की 5 जानेवारीपर्यंत आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावा, नाहीतर राज्यामध्ये आंदोलन होणार। ॲक्शनला रिॲक्शन निश्चितपणे देईन, त्याच्यासाठी प्रसाद लाड खंबीर आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।